नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर वातावरण तुम्ही पाहू शकता. आज चौकडे तुम्हाला आज फिरवून दाखवतो. आपला शेतीमध्ये नाही तर सगळ्या पिजोरमध्ये असंच वातावरण आहे. आज आज सकाळी सकाळी थंडी कमी पडली आहे, पण आभाळ आलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय कसं खतरनाक वातावरण आहे आज. आणि तुम्हाला माहिती आहे आता इथे रोट्या मारून घेतलेला आहे आणि आपले प्रत्येक भाग चालू आहे. बाजरी कशा पद्धतीने आपण पेरतो यावेळेस तर बेड पद्धतीने पेरतोय. आणि तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपण पूर्ण बेड काढून घेतलेले आणि बाजरी पेरायला सुरुवात करतोय. तर मागच्या वर्षी नाही पेरली, यावर्षी पेरणार आहोत आपण बाजरी. काय राहतं माहिती आहे का, जे मागच्या वर्षीमध्ये बदलू शकलं नाही, जे मागच्या वर्षी बदलू शकलं नाही ते ह्या वर्षी काय बदलणार. हा पॉईंट टू मुद्दा आहे. काही लोक संकल्प करते नाही साला ह्या वर्षी आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे किंवा यावर्षी आपल्याला बदलून टाकायचं आहे किंवा आपण काही असे निश्चय करणार आहे. ते शक्य नसतं. त्याला वर्ष हे फक्त निमित्त असतं. करायला गेलं मन तुम्हाला एका दिवसात ही बदल करायला सुरुवात करतं. पण त्याला मनाची इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते. मन आपल्यामध्ये कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. असं सहज आज करेंगे कल करेंगे असं होत नाही. वर्ष त्याला निमित्त राहत नाही. आपली मनाची इच्छाशक्ती जरी असेल तर काही होऊ शकतं. तर हा मुद्दा आहे आजचा. कसं आहे, आजचा म्हणलं चला ब्लॉग बनवायचा आहे शेती बनवलं. चला आता हे ठिबकचे बंडल पडलेले आणि पूर्ण बंडल आता इथे हातरायचे. तुम्हाला काय वाटतं नक्की, बाजरी लवकर पेरतोय का उशिरा पेरतोय का काय करतोय भाऊ. असे बेड राहणार आहे आणि अशा पद्धतीने होणार आहे. ते बघ, ते धन्नो इतकी डेंजर आहे ना. दोन्ही दांड्यामध्ये आता आपल्याला टोकन यंत्रानं बाजरी टाकायची आहे आणि त्यामुळे हे करायचं. इकडे आपल्या तुरी आहे, इकडे डोरांसाठी भूत झाकून ठेवलं. पाणी येऊ शकतं कधी बी आणि वातावरण थंडगार आहे. थंडी कमी आहे पण वातावरण थंड आहे. आणि ही 1990ची बैलगाडी आहे आपली. बरेच दिवस तशीच पडेल आहे. अजून बी धन्नूचा मूड जरा वेगळाच आहे. तिला चारा बदलून बी टाकतो तरी ती काय करते काय माहिती. धन्नू काय वाटतं तुला, कस काय चारा आजचा. तुरीचं भूस टाकलेलं आहे तिला एकदम मस्त, तरी पण ते काय तिचा मूड नाही जरा. तर चला, आपला मूड चांगला आहे, वातावरण चांगलं आहे आणि ध्येय एकच आहे, बाजरी सध्या पेरायची आहे. तुम्हाला काय वाटतं आजच्या ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि लाईक करा आवडला असेल तर. पुन्हा भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.